आज के दिन का पहला मुकाबला शुरू होने वाला है, क्वार्टर फाइनल पहला। और टीम कैफे कल्चर ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय लिया है और होटल अतिथि की टीम अभी बैटिंग करेंगी। बल्लेबाजी की सलामी आगाज करेंगी नरेंद्र चौधरी और जितेंद्र चौधरी के रूप में, और वही गेंदबाजी की कमान संभालेंगे। कैप्टन ने गेंद दी है योगेश चौधरी के हाथ में। नरेंद्र चौधरी, जितेंद्र चौधरी और योगेश चौधरी, चौधरी के बीच चलने वाला है अभी ये घमासान। फलंदाज तैयार, गोलंदाज तैयार, पंच तैयार, स्कोरर तैयार, यूट्यूब तैयार, प्रेक्षक तैयार। लेट्स प्ले। पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, कट करना चाहते थे शायद। गेंदबाज का उत्साह देखकर ऐसा लगता था कि इनसाइड एज हो सकता था, इसलिए तुझ निराश होते हुए अगर नरेंद्र को ये जीवनदान मिला है तो निश्चित तौर पर कैचेस विन द मैचेस। फिर से एक बार योगेश, और इस बार डिफेंस किया है। पता है बड़ा मुकाबला है, नरेंद्र जानते हैं कि नॉकआउट के मुकाबले कैसे खेले जाते हैं, उनके विकेट का महत्व। होटल अतिथि की टीम नरेंद्र के ऊपर काफी डिपेंड करती है। अतिथि होटल्स के सहवाग है नरेंद्र। और इस बार फिर से स्लो रन गेंद ड्राइव करना चाहते थे, ठीक से संपर्क नहीं हुआ। अपने ही फॉलो थ्रू में फील्ड किया योगेश ने। काफी शानदार जानदार यह प्रतियोगिता, तेली प्रीमियर लीग पर्व चौथा। और इस बार ड्राइव कर दिया है 6 रनों के लिए, और पिच डिलीवर थी और इसे खेल दिया है शानदार जानदार छक्का। और दोस्तों इस टूर्नामेंट में 10 टीमों ने हिस्सा लिया था, जिसमें कैफे कल्चर के ऑनर है हितेश विश्वा चौधरी। वही भारत प्रिंटर्स के ऑनर है भारत हीरालाल चौधरी। और इस बार रिवर्सिप खेलते हुए नरेंद्र चौधरी अपने बल्ले से आगाज करते हुए शानदार जानदार आता हो ये दूसरा छक्का। भारत प्रिंटर्स की जो टीम है उसके ऑनर है श्री भरत हीरालाल चौधरी, श्री चंदन रंगनाथ वालदाड़े। वही इंटरिम राइडर्स के ऑनर है श्री दीपक चौधरी, श्री नितिन चौधरी। योगेशी अगली है, हल्के हाथों से खेला, हाँ नहीं, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, एक रन चुराते हुए। और पहली ओवर की समाप्ति, रन संख्या हो चुकी है। एक ओवर की समाप्ति का रन संख्या हुई है 13 रन बिना किसी नुकसान के। और इस बार फिर से रिवर्स स्वीप करना चाहते थे, स्विच हिट लगाना चाहते थे, लेकिन चतुराई से गेंदबाजी करते हुए
यावेळेस मात्र नरेंद्र हलक्या हाताने पटका खेळला. पहिल्या षटकात आपण बघितलं 2 षटकार मात्र नरेंद्र यांनी वसूल केले. सुरुवात मात्र आपल्या संघाला जशी मिळते, जशी रेप्युटेशन आहे त्याप्रमाणे मात्र सुरुवात करून दिली नरेंद्र यांनी. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. खूप जोरदार अपील केली गेली होती. अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. कदाचित पंचांना त्यांचा वाईडचा निर्णय मात्र न दाखविण्यासाठी ही अपील केली गेली होती. परंतु पंच आपल्याला दिसत आहेत, मुख्य पंचांची भूमिका अशफाक बागवान सर निभावतायत. तर 14 धावा दिसत आहेत आपल्याला. यावेळेस चांगला पटका खेळलेला दिसतोय. कॅचचा एक आपल्याला कॉल देखील दिसला होता. चला ओव्हर थ्रो होतोय. बॅकअपला मात्र वेदांत हा फिल्डर मात्र आपल्याला तिथे दिसतोय. दुसरं षटक मात्र इथं आपल्याला प्रगतीपथावर दिसतंय. निखिल चौधरी यांच्या मार्फत येतंय दुसरं षटक. 14 धावा आतापर्यंत झालेल्या दिसत आहेत, ज्यामध्ये नरेंद्र मात्र पूर्णपणे सेट दिसत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अपील दिसली, परंतु यष्टीरक्षक यांच्या हाती झेल कलेक्ट झालेला दिसला नाही. त्यामुळे नेमकं काय असेल हे मात्र चित्र आपल्यासमोर स्पष्ट झालं नाही. पाचवा चेंडू येईल निखिल यांच्या गोलंदाजी मार्कवरून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता नरेंद्र यांचा, आणि चोरटी धाव घेण्याचा देखील आपण प्रयत्न केला होता, असं आपण इथं चित्र बघितलं. आणि आपल्या या तेली प्रीमियर लीग पर्व 4 चे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत राहुल बबन चौधरी, ज्यांच्या नियोजनानुसार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती होते. 14 धावा आपल्याला दिसत आहेत. यानंतर मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर दिसतील. हॅलो, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. तुषार भामरे पहिला चेंडू टाकला. नरेंद्र यांनी मात्र खूप लवकरच ठरवून घेतलं होतं की ही मात्र नक्कीच धाव असणार. दुसरा चेंडू असेल तुषार यांचा.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा जोरदार अपील येते. यष्टीरक्षक शैलेश मात्र खूपच इंटरेस्टेड दिसले आणि त्यांच्या पाठोपाठ सर्व खेळाडू देखील खूप उत्सुक होते. 2 चेंडू होता या षटकामधले. यावेळेस मात्र फुलर लेंथवर आखोळी टप्प्याचा चेंडू टाकला, ज्याला पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता नरेंद्र यांच्याकडून, परंतु हलक्या हाताने चेंडू फेकतायत, त्यामुळे हा तर मात्र डॉट बॉल असणार. चला यावेळेस मात्र चेंडू हवेत गेलेला होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून मात्र दूर. तर तुषार यांनी मात्र पहिलं जे काही प्रमाणात महागडा षटक ठरलेलं होतं, कारण आपण बघितलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा होत्या. 4 चेंडू तुषार यांनी फेकले, धावा मात्र 2च मोजल्या आहेत. अतिशय दमदार फिल्डिंग. फॉलो थ्रू मध्ये ज्या प्रकारे मात्र चेंडू फेकल्यानंतर जी फिल्डिंग केली आहे, तर ते एवढं सोपं नसतं, कारण आपण काही पावलं पडून येतो, गोलंदाजी ॲक्शन मात्र तिथे करतो आणि त्याच्यानंतर लगेच खाली वाकून चेंडूला पकडणं हे एवढं सोपं नसतं. चला गॅपमध्ये चेंडू जाताना दिसतोय, तरी क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतंय. जितेंद्र यांना मात्र 1 धाव नक्कीच मिळेल आणि यासोबत मात्र या षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा संघाच्या झालेल्या दिसत आहेत. नवीन गोलंदाज निखिल. यावेळेस मात्र आपण बघितलं फाईन शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निखिल पहिल्या षटकात मात्र पहिलं षटक जेव्हा निखिल यांनी टाकलं होतं तेव्हा मात्र फक्त 3 धावा मोजल्या होत्या. या षटकात देखील त्यांच्यावर मात्र जबाबदारी असेल. चला यावेळेस मात्र समोरच्या दिशेला साईड स्क्रीनच्या दिशेला हा पटका येतोय. फुलर लेंथचा बॉल होता, समोरच्या दिशेला मात्र एक लॉफ्टेड शॉट खेळला आणि षटकार मात्र वसूल केला जितेंद्र यांनी. दुसरा चेंडू, दुसरा लगातार मात्र मोठा पटका खेळला. यावेळेस पटका पसलेला होता. योगेश याने मात्र यावेळेस झेल घेताना कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. नवीन फलंदाज महेश तडेले यांच्या रूपात मात्र आपण येताना बघतोय. जितेंद्र यांची जागा घेतील महेश, मात्र जबाबदारी असेल सिंगल डबल सोबत नरेंद्र यांची साथ निभावण्याची व सोबत अधूनमधून कमजोर चेंडूंना मात्र मोठे फटके खेळण्याची जबाबदारी देखील असेल महेश तडेले.
चला फुलटॉस बॉल होता त्याला मात्र जबरदस्त फटका खेळलाय. पंचपुष्ट पंचपुष्टी करू पाहू इच्छित नक्कीच. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय पाठवण्यात आलेला आहे. तिसरे पंच म्हणून आपली भूमिका निभावत आहे इम्रान बागवान सर. त्यांच्या साथीला असतील मंटो शहा सर. नक्कीच लवकर आपला निर्णय कळवतील. चार रन पंचांचा इशारा येतोय. चौकार इथे येतोय पहिल्या चेंडूवर मात्र महेश तडेले यांच्यासाठी मात्र पहिल्या चेंडूवर इथे चौकार येतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की निखिल चौधरी पहिलं षटक मात्र नक्कीच किफायती होतं. या षटकात आपण बघतोय कुठे ना कुठे मात्र अजूनपर्यंत तरी 4 चेंडूत 10 धावा येऊन गेलेल्या दिसत आहेत. एक विकेट जरूर मिळवली आहे. ती विकेट देखील मोठी होती. जितेंद्र चौधरी यांच्या माध्यमातून ती विकेट आली. कारण जितेंद्र मोठे फलंदाज आहेत. आपल्याला सर्वांना माहीत आहेत अलीकडेच झालेल्या हिंदू प्रीमियर लीग मधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून जितेंद्र चौधरी यांची निवड झालेली होती. आणि चौकार पंचांनी दिलेला आहे. आपण सर्व बघत आहोत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज चषक तेली प्रीमियर लीग पर्व चौथे 2026 मध्ये आपण पदार्पण करताना मात्र आपण तेली प्रीमियर लीगचं हे चौथं पर्व बघतोय. या वर्षी पहिल्यांदाच इतिहासात तेली प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ऑक्शन मधून मात्र खेळाडूंची निवड करण्यात आली. तर कुठे ना कुठे या ऑक्शनमुळे संघांच्या स्ट्रॅटेजीमध्ये कमकुवतपणामध्ये ताकद संघाच्या बाजूमध्ये मात्र बदल झालेला दिसतोय आपल्याला. मागचा चेंडू आपण बघितला ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर हा चौकार आला होता. यावेळेस देखील आपण बघतोय तसाच एक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस मात्र बॅटेचा आउटसाइड एज डॉट बॉल असेल. चला निखिल यांचा या षटकातला हा शेवटचा चेंडू असणार आहे. चला समोरच्या दिशेला फटका. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. वेदांत केवलकर यांच्याकडून मात्र क्षेत्ररक्षणात चूक झालेली आहे. चला प्रीतचा बॉल असणार आहे. प्रीतच्या बॉलवर देखील मोठा फटका खेळलाय. वेदांत यांनी मात्र यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. षटकार इथं येतोय. तर प्रीतच्या बॉलवर मात्र फायदा पूर्ण घेता आलाय. वेदांत यांच्याकडनं मात्र कुठे ना कुठे चूक झालेली आहे असं त्यांना देखील जाणवत आहे. कारण उंच काठीचे आहेत वेदांत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 1 गडी बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा 1 गडी बाद. चला तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपण बघतोय लॉफ्टेड शॉट खेळला होता. लॉंग ऑन सीमारेषावर योगेश आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. सिंगल धाव मात्र इथं घेतलेली आहे. यावेळेस मात्र आपण बघतोय डॉट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि कुठे ना कुठे आपण बघतोय की 4 षटक पूर्ण झालेले आहेत.
सुरुवात देखील संघाला चांगली मिळून गेली आहे. 41 धावा, 1 गडी बाद. उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना असेल तर कुठे ना कुठे नक्कीच हॉटेल अतिथीच्या मनात हा विचार असेलच की मोठा टार्गेट असायला हवा. आणि नॉकआउट सामन्यांमध्ये खेळण्याचा पुरेपूर अनुभव आहे या संघाला. हॉटेल अतिथी पहिल्या पर्वापासून आपण बघतोय टॉपचा हा संघ राहिलेला आहे आतापर्यंत तरी या स्पर्धेमध्ये. या वर्षी देखील आपण बघतोय गुणतालिकेत देखील पहिल्या नंबरचा संघ आहे. तर कुठे ना कुठे मात्र आता धावांची गती वाढवण्याचा चांगला प्रयत्न दिसतोय आणि तो प्रयत्न करायलाही हवा, कारण उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. आपण आपण म्हणजे मोठं लक्ष ठेवू इच्छितात तर त्या हिशोबाने मात्र ही सुरुवात आहे. नरेंद्र सोनवणे अजूनही स्ट्राईकवर असतील. आपल्याला सर्वांना सांगताना आनंद होतोय की नरेंद्र सोनवणे या स्पर्धेतले आतापर्यंत सर्वात जास्त रन करणाऱ्या यादीमध्ये नंबर 1 वर आहेत. सॉरी सर, सॉरी सर. नक्कीच मोठा सामना आहे त्यामुळे हलक्या हाताने चेंडू फेकला होता. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. तुषार यांचा या षटकातला आपल्या वैयक्तिक स्पेलचा देखील शेवटचा चेंडू असणार आहे. तर चला, या मोठ्या सामन्यामध्ये तुषार मात्र 2 षटकात फक्त आणि फक्त 10 धावा मोजल्या आहेत. तर अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे तुषारकडून संघासाठी. आणि मात्र आता आपल्याला चेंडू हातात सोपवताना दिसत आहेत तेली प्रीमियर लीगचे बुमरा वेदांत खेवलकर यांच्या हातात मात्र आता चेंडूची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसं तर आपण बघितलं की वेदांत चांगल्या उंच काठीचे आहेत त्यामुळे चेंडूचा जो त्यांना टप्पा आणि बाउन्स जो मिळतो तो खूप चांगल्या प्रमाणात दिसतो आपल्याला. हॉटेल अतिथी संघ वर्सेस कॅफे कल्चर. कॅफे कल्चर हा संघ देखील तड्यात मड्यात करत मात्र पॉइंट्स टेबलमध्ये नॉकआउटमध्ये आपलं स्थान निश्चितच करून घेतलं. कारण आपण बघितलं पॉइंट्स टेबलमध्ये जेवढं हवं तेवढं मात्र काही फारसं असं काही त्यांना सामने अतिशय थोड्या थोड्या फरकाने गमावले. परंतु काही ना हो, आजचा दिवस नवा असतो. प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. प्रत्येक दिवस हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात एक नवीन दिवस घेऊन येतो. त्यामुळे कुठे ना कुठे मात्र चांगलीच स्ट्रॅटर्जी दिसते. आतापर्यंत तरी हॉटेल अतिथी संघाला रोखण्यामध्ये तरी बऱ्यापैकी चांगले सक्सेस झालेले दिसत आहेत. तर 2 खेळाडूंपैकी नक्की गोलंदाजी कोण करते एवढं मात्र क्लिअर झालं. नक्कीच आपल्याला पुढच्या स्टॅटवर लक्ष देता येईल. आता पंचांचा काय निर्णय असेल यावर मात्र लक्ष असेल. चला, पंचांचा निर्णय दिसतो आपल्याला नो बॉल प्लस बाईज. नो बॉल प्लस बाय म्हणजेच 49 धावांवर आपल्याला संघ पोहोचताना दिसतोय. आपण बघत आहोत सुंदर अशी ही स्पर्धा. फ्रीचा बॉल मिस झालेला दिसतोय आणि कुठे ना कुठे मात्र दर्शन यांच्याकडून पहिल्या चेंडूवर जी चूक झालेली होती ती त्यांनी मात्र फ्रीडच्या माध्यमातून सुधारून घेतलेली आहे. तर हे खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे दर्शनकडून देखील. कारण नक्कीच आपण जेव्हा पहिला चेंडू टाकतो तेव्हा मात्र आपल्यावर ते दडपण असतं मोठ्या सामन्याचं. पंचांचा इशारा येतोय 4 रन. 53 धावा, 1 गडी बाद आपल्याला संघाची धाव संख्या दिसते. आणि चौकार कुठे ना कुठे मात्र हॉटेल अतिथी संघाला देखील महत्वाचा होता. कारण ज्या रन रेटने पुढे जात आहेत, सुरुवात मात्र ज्या रन रेट पासून केली होती
तर कुठे ना कुठे मागच्या षटकामध्ये तो मंदावलेला दिसत होता. आता मात्र पुन्हा एकदा त्याला रुळावर आणण्याचं काम हॉटेल अतिथी संघाकडून करण्यात येते. आणि आपलं हे मैदान एवढं विशाल आहे की मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला शेत जमीन दिसते. त्या शेतामध्ये मात्र हा चौकार विसावून गेलेला दिसतोय आणि चेंडू सापडलाय. चला पुढच्या आपण षटकातल्या पुढच्या चेंडूकडे लवकरच जाऊयात. आपण सर्व बघत आहोत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज चषक टेली प्रीमियर लीग 2026 पर्व हे 4थं असेल. आपण बघतोय नरेंद्र सोनवणे कुठे ना कुठे मात्र त्यांना आता वेग वाढवण्याची गरज असेल. धावांचा वेग नक्कीच त्यांना देखील वाढवायचा असेल. हलक्या हाताने हा फटका खेळला होता. सिंगल धाव मात्र जरूर मिळणार. फुल टॉस बॉल आणि इनसाइड आउट ओव्हर द कव्हर. 6 षटकार येतोय. पंचांचा इशारा येतोय 6 रन. आणि आपण जसं म्हटले इथे आता काही एका चेंडूपूर्वी की नरेंद्र यांना मात्र आता कुठे ना कुठे वेग वाढवण्याची गरज आहे. तर मला माहित नव्हतं की नरेंद्र आमची गोष्ट एवढी लक्षपूर्वक ऐकत आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी चालू आहे नरेंद्र यांच्या मार्फत. फुल टॉस बॉल चेंडूने पकडली बॅटेची कड आणि जातोय सीमारेषेकडे. तर बघा या काही गोष्टी मात्र नशिबावर अवलंबून असतात. कारण सामन्यात सर्व काही तुमच्या बाजूने असू शकत नाही. आता यावेळेस मात्र चेंडू चांगला टाकला होता. ऑफसाइडचा चेंडू टाकलेला होता. शेवटचा चेंडू असेल. आपटून टाकला होता चेंडू. यावेळेस मात्र काय होतं. चला फॉलो थ्रू मध्ये चांगला कॅच पकडलाय नरेंद्र सोनवणे यांची. मात्र आता इथं विकेट जाताना आपल्याला दिसते. कुठे ना कुठे मात्र संघाला त्यांची गरज होती त्या दरम्यान मात्र त्यांची विकेट येते. चला षटकाची समाप्ती होते. 64 धावा होताना आपल्याला दिसत आहेत. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा. अजूनही या सामन्यात 12 चेंडू शिल्लक असतील. योगेश यांना देखील मात्र चर्चेसाठी बोलवण्यात येतंय. हॉटेल अतिथी संघ मात्र आता नवीन फलंदाज मयूर मैदानात प्रवेश करताना दिसत आहेत. अक्षय असतील नवीन फलंदाज ज्यांच्या जर्सीवर आपल्याला मयू दिसतंय. तर योगेश यांना चर्चेसाठी का बोलवलं होतं ते मात्र आपल्याला दिसतंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा पाचारण करण्यात आलेलं आहे योगेश यांना. आपल्या वैयक्तिक स्पेलचं शेवटचं षटक असेल आणि सामन्यातलं शेवटून दुसरं. तर पहिल्या इनिंगचं शेवटून दुसरं षटक असेल. कर्णधार हिमांशू यांना मी सांगू इच्छितो 64 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील हिमांशू. बॅटेची कड होती. गोलंदाज मात्र नाराज दिसले. तर बघा हे सामन्यातले हे छोटे छोटे मुवमेंट्स असतात ते मात्र आपल्याला कॅप्चर करावे लागतात. आणि जेव्हा आपण हे छोटे छोटे मुवमेंट्स जेव्हा सामन्यातले कॅप्चर करतो तर नक्कीच तो सामना आपण विजयश्री खेचतो. त्या दरम्यान आपण बघितला पुलरलेचा पुन्हा एकदा बॉल होता. त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेला खेळला होता. आणि चांगली रनिंग दिसते दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि यावेळेस ओव्हर थ्रोच्या मदतीने चोरटी धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. तर पहिल्या 2 धावा या त्यांच्या स्वबळावर
पूर्ण केल्या. तिसरी धाव ही आली चोरटी धाव, जिला आपण म्हणतो ओव्हर थ्रोच्या माध्यमातून ती धाव आली. दोन्हीही फलंदाजांमध्ये अतिशय चांगला ताळमेळ. यावेळेस देखील फटका मारलाय आणि पुन्हा एकदा पडून 2 रन पूर्ण केलेले आहे. तर आपण बघू शकतो मागच्या चेंडूवर 3 धावा, या चेंडूवर 2 धावा पडून पूर्ण करतायत. म्हणजे फिटनेस लेवल देखील दोघांची अतिशय चांगली आहे. तर नक्कीच आपल्याला मात्र यावेळेस मात्र लाईन लेंथ मात्र दूर ठेवली. योगेश यांनी ओळखलं फलंदाज काय करतोय, त्याची खेळण्याची योजना समजली आणि अँगलने गोलंदाजी करतायत आणि चेंडूला मात्र फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आणि दिशा जी मागच्या चेंडूला आपण बघितली त्यावरून मात्र अतिशय वेगळी दिशा बघितली. मागच्या वेळेस आपण बघितलं वाईड लाईनच्या वरून हा चेंडू जात होता. यावेळेस मात्र आपण बघतोय लेग स्टंपवर हा चेंडू फेकण्याचा मनसुबा होता, परंतु पंचांनी वाईड करार दिला. चला समोरच्या दिशेला फटका येतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतंय तुषार याच्याकडून. लॉंग ऑफवर तुषार क्षेत्ररक्षण करत होता आणि धाराशाही झालेले दोन्ही कीपर आणि बॅट्समन. टक्कर झाली. हायवेवर आपण असे सीन बघतो ते मात्र इथं आता क्रिकेटच्या मैदानावर देखील दिसत आहेत. हे काय चाललंय? हायवे इथं बाजूलाच आहे आणि हायवेच्या बाजूला जर आपलं क्रिकेटचं मैदान असेल तर नक्की असं घडू शकतंच. तर दोन्ही मात्र फलंदाज यष्टीरक्षक दोघांचाही प्रयत्न हाच आहे की सामना मात्र जिंकायला हवा. त्यासाठी मात्र 100% आपलं योगदान देत आहेत. आपण बघितलं तुषार याने चांगला थ्रो केला, परंतु योगेश यांना तो यावेळेसचा बॉल आपण बघितलं टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा मात्र बदलला होता. सात षटकांच्या समाप्तीनंतर 72 धावा, 3 विकेट. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 72 धावा झालेल्या दिसत आहेत. 3 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत आणि तिसरा विकेट मात्र आलाय अक्षय यांच्या रूपामध्ये. स्टंपिंग शैलेश यांचा मात्र प्रयत्न अतिशय चांगला होता आणि त्या प्रयत्नाला यश देखील मिळालेलं आहे. नवीन फलंदाज किशोर चौधरी मैदानात आलेले आहेत. काल आपण बघितलं किशोर यांनी मात्र फिनिशिंग करण्याच्या वेळेला एक निर्णायक खेळी खेळली होती. यावेळेस देखील तशीच अपेक्षा असेल किशोर यांच्याकडून. आणि आपल्या नावापुढे जर हॉटेल अतिथी संघ हे नाव जोडलेलं जर आहे तर मग त्या गोष्टीचा बेनिफिट आपल्याला नक्कीच मिळणार, कारण विरोधी संघ जो असतो तो ऑलरेडीच त्या दबावाखाली असतो. चला योगेश यांच्याकडून मात्र या सामन्यात कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही. 2 पहिला झेल आपण बघितला होता अतिशय उंच होता, यावेळेस मात्र झेल हा फ्लॅट होता, परंतु योगेश यांनी दोन्ही झेल पूर्ण केलेले आहेत. कारण योगेश यांच्या एका कॅचचं मात्र त्यांच्या संघाला किती नुकसान बसलं होतं हे आपल्याला आठवतंय साखळी सामन्यांमध्ये. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चषक तेली प्रीमियर लीग पर्व 4 2026 आणि भव्य दिव्य असं हे आयोजन द्वारकाई स्पोर्ट्स क्लब या मैदानावर करण्यात आलेलं आहे. शिवतीर्थ मैदानावर होत असलेले आपले हे सर्व सामने काही प्रशासकीय अडथळ्यामुळे मात्र आपल्याला हे सामने इथे या मैदानावर स्थलांतर करण्यात आले आणि या मैदानावर देखील आपण बघतोय अतिशय सुंदररित्या आपले हे सर्व सामने चालू आहे. चला समोरच्या दिशेला फटका मात्र जबरदस्त आलेला आहे आणि स्टेडियमच्या बाहेर मात्र
जितेंद्र यांनी सुरेख झेल पकडलेला दिसतोय आपल्याला एका हातामध्ये. चेतन यांचा मात्र हा पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर दमदार षटकार लगावला. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडते अतिरिक्त धावेसोबत आणि या षटकारासोबत धावसंख्या अतिशय वेगाने पुढे जाते. 79 धावा 4 गडी बाद. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. चल तर बघा, कुठे ना कुठे मात्र जेव्हा एक नवीन फलंदाज मैदानात येतो, तो पहिल्या चेंडूवर अशा प्रकारे स्ट्रेटला जर सिक्सर लगावतो, तर मात्र गोलंदाज नक्कीच प्रेशरमध्ये आलेला दिसतो आपल्याला. आणि वेदांत खेवलकर आपण बघितलं आतापर्यंत स्पर्धेत चांगली गोलंदाजी टाकली होती. TPLचे बुमरा म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने फटका खेळला होता चेतन. अतिशय चांगली रणनीती असलेली षटकारानंतर मात्र तर हॉटेल अतिथी संघ आपण बघतोय की बॅटिंग मध्ये चांगली डेप्थ आहे. बॉलिंग सुद्धा देखील तगडी आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेतन यांनी मात्र चांगली पळ काढली होती. दुसऱ्या बाजूला जर किशोर देखील मात्र यांनी इंटरेस्ट दाखवला असता तर कदाचित ही धाव पूर्ण होऊ शकली असती. तर किशोर दादा मात्र रनआउटचे शिकार होतात असं आपल्याला वारंवार बघायला मिळालं. संघ त्यांचा अंदाज त्यांचा ताणमेळ समजू शकत नाही. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 81 धावांवर संघ पोहोचताना आपल्याला दिसतोय. हॉटेल अतिथी संघ अतिशय चांगली फलंदाजी. चला, लाईनच्या अगदी जवळ चेंडू फेकलाय आणि हा डॉट बॉल असेल. तर एक शेवटचा चेंडू असणार आहे आता चेतन यांच्यासाठी देखील. या सामन्यात शेवटची संधी असेल ही. वेदांत मात्र कसा चेंडू टाकतात ते बघण्यावर मात्र सर्वांची नजर असेल. चला, यावेळेस मात्र चेतन यांनी मात्र फटका जोरदार फिरवलाय. एवढ्या जोरदार फिरवलाय की षटकार मात्र नक्कीच मिळेल. तर आपण बघतोय की सिनियर खेळाडू देखील संघासाठी खूप महत्वपूर्ण योगदान टाकतात. हॉटेल अतिथी संघामध्ये फक्त सिनियर खेळाडू त्यांच्या कोटामुळे नाही तर त्यांच्या फलंदाजीमुळे, त्यांच्या गोलंदाजीमुळे, त्यांच्या देणाऱ्या येणाऱ्या परफॉर्मन्समुळे संघात त्यांची जागा बनवून आहेत. आणि अतिशय उत्कृष्टरित्या अशी दमदार फिनिशिंग दिली आहे चेतन यांनी आपल्या संघाला.
श्री संत शिरोमणी संताजी जगनाळे महाराज चषक तेली प्रीमियर लीग पर्व चौथे 2026 या स्पर्धेमध्ये 10 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धेचे मुख्य स्पॉन्सर आहेत श्री मनोज भाऊ चौधरी, उपमहापौर जळगाव महानगरपालिका, तसेच सहप्रायोजक आहेत श्री विजय भाऊ चौधरी, तेली महासंघाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. आणि जे 10 संघ मालक आपल्याला लाभलेले आहेत त्यामध्ये आहेत TPC संघ तन्मय पुरुषोत्तम चौधरी, श्री पुरुषोत्तम आबा चौधरी याचे मालक आहेत. श्री क्रिएशन संघाचे ऑनर आहेत श्री पंकज चौधरी, श्री राहुल भाऊ चौधरी. तिसरा संघ आहे हॉटेल स्टार पॅलेस चे मालक आहेत श्री नंदूभाऊ शांताराम चौधरी, श्री विनोद भाऊ शांताराम चौधरी. इन टीम रायडर्स चौथा संघ आहे इन टीम रायडर्स, त्याचे ऑनर आहे दीपक भाऊ चौधरी, नितीन भाऊ चौधरी. भारत प्रिंटर्स संघाचे ऑनर आहे श्री भरत हिरालाल चौधरी, श्री चंदन रंगनाथ वालझाडे. हॉटेल अतिथीचे ऑनर आहेत श्री विजय भाऊ चौधरी, श्री संतोषप्पा सोनू चौधरी. नंदिनी ट्रेडिंग कंपनी वॉरियर्स या संघाचे ऑनर आहेत श्री रामचंद्र शेठ चौधरी, सौ निर्मलाताई चौधरी. पुढचा संघ आहे कैवल्य ग्रुप्स अँड कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, त्याचे ऑनर आहेत इंजिनियर भावेश नारायण चौधरी. पुढील संघ आहे शिवशीतल फाउंडेशनचे ऑनर आहे पैलवान शिवाजी रामदास पाटील. आणि या स्पर्धेतील 10वा संघ आहे कॅफे कल्चर्स चे ऑनर आहे श्री हितेश विश्वास चौधरी. असे 10 संघाचे आपल्याला मालक लाभलेले आहेत. नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांनी केलेली आर्थिक मदत, ही स्पर्धा सक्सेस करण्यामध्ये त्यांचे लाभलेले पाठबळ हे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, तेली प्रीमियर लीग पर्व चौथे सर्व तेली समाजाला आहे गर्व, कारण की सुरू झालेला आहे या स्पर्धेचे चौथे पर्व. या स्पर्धेचा अंतिम दिवसाचा पहिला क्वार्टर फायनलचा सामना अतिथी ग्रुप विरुद्ध कल्चरल कॅफे. आणि पुढील जो सामना होणार आहे शिवशीतल फाउंडेशन विरुद्ध कैवल्य डेव्हलपर्स यांच्या दोन्ही संघाची कर्णधारांनी टॉस का बॉस या मंचावर पोहोचायचं आहे. आणि आजच्या ज्या नाश्त्याची व्यवस्था केली होती, अतिशय मिसळ पोहे, त्याचे स्पॉन्सर होते श्री मनोज भाऊ चौधरी. या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर म्हणून लाभलेला आहे आपल्याला वक्रतुंड मोबाईल शॉपीचे ऑनर मयूर भाऊ चौधरी. बॅनर स्पॉन्सर मातोश्री कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स स्वप्नील भाऊ चौधरी, विजयदीप ज्वेलर्स, तुषार कम्प्युटर, पाणी वाटप सामन्याला सुरुवात. हॅलो, तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवण्यात आला आहे. आलेला आहे आणि जितेंद्र आप्पा यांचा हा दमदार थ्रो असणार. बेल्स तर उडाल्या होत्या. तिसरे पंच आपल्याला लवकरच निर्णय देतील. मंटो शहा सर आउट. तर
आत्मघाती विकेट मात्र इथं गमावलेली आहे. महत्वपूर्ण फलंदाज मोठ्या सामन्यात उपांत्यपूर्व. तर हा थ्रो प्रसाद यांच्या मार्फत आला होता. तर कौतुक करावं लागेल प्रसाद यांचं देखील. प्रसाद याने उत्कृष्ट थ्रो मारला आहे स्टंपाला आणि आत्मघाती डायमंड डक असणार. आणि रनआउटची विकेट झाल्यानंतर मात्र संघातील महत्वपूर्ण एक फलंदाज योगेश मात्र इथं स्ट्राईकला आलेले दिसत आहेत. 88 धावांचं असेल लक्ष. निखिल निखिल आपल्याला बाद होताना दिसत आहेत. कॉट बिहाइंड. यष्टीरक्षक नरेंद्र. जेल टिपण्यात कुठल्याही प्रकारची चूक नाही. तर 2 महत्वपूर्ण गडी मात्र इथं बाद झालेले आहेत आणि 88 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र संघ कुठे ना कुठे गडगडलेला दिसतोय. आणि हॉटेल अतिथी संघातल्या खेळाडूंची आपण बॉडी लँग्वेज मात्र आता बघू शकतो. अतिशय सकारात्मक दिसते. कारण सुरुवाती पहिल्या 2 चेंडूतच 2 विकेट मात्र इथं गमावलेले दिसत आहेत. एक विकेट आली होती त्या निखिल यांच्या उत्कृष्ट अशा थ्रोमुळे. नवीन फलंदाज कुणाल यांच्या रूपात मात्र मैदानावर आपल्याला दिसत आहेत. कृणाल चौधरी. चला कुणाल यांना मात्र फुल टॉस दिला आणि त्याला मात्र अतिशय योग्य दिशेला पाठवत आहेत कृणाल. पंचांचा इशारा येतोय 6 रन. सोबत पंच नो बॉल देखील डिक्लेअर करतायत. म्हणजे पुढचा चेंडू असणार फ्री हिट. तर बघा जसा नो बॉल आला तसा आपण बघतोय जितेंद्र आप्पा संघातले सिनियर खेळाडू मात्र त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. तर संघात जेव्हा युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडूंमध्ये हा जो एक योग्य ताळमेळ असतो तेव्हा संघ नक्कीच प्रगतीपथावर असतो, विजयी पथावर असतो. आणि हॉटेल अतिथी संघ हे मात्र आपल्याला मागील काही पर्वांपासून करताना दिसतोय. त्यामुळे संघाच्या यशाचं हे एक महत्वाचं कारण आहे. या दरम्यान आपण बघितला मागच्या चेंडूला मात्र चौकार आला. महेश तडेले द मॅन फ्रॉम भुसावळ. नहाटा कॉलेजचे हे एक महत्वपूर्ण खेळाडू आहेत महेश तडेले आणि आपल्या संघासाठी देखील नक्कीच महत्वाचे असतील. यावेळेस पंचांचा मात्र इशारा येतोय षटकाची समाप्ती. पहिल्या षटकांची समाप्ती 11 धावा 2 गडी बाद.
चला संघाचं मात्र पहिलं षटक आपण बघितलं महेश यांच्या मार्फत आलं. दुसऱ्या षटकासाठी जितेंद्र येत आहेत. जितेंद्र चौधरी द मॅन फ्रॉम जळगाव पोलीस आणि जळगावकरांचे आप्पा. ऑफ साइडला टाकलेला चेंडू होता फुलर लेंथवर, त्याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दिसला योगेश यांचा. योगेश यांचा देखील या स्पर्धेतला आपण एक लेखाजोगा बघितला तर प्रत्येक सामन्यात धावा येत आहेत, परंतु त्या सुरुवातीला मोठ्या खेळीत रूपांतर नाही करू शकले. तर कॅफे कल्चर हा असा एकमेव संघ आहे जो या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पहिला सामना जो आहे तो 8 षटकांचा खेळतोय. आतापर्यंत त्यांचे तिन्ही सामने हे 10 षटकांचे झाले होते. जितेंद्र चौधरी पुन्हा एकदा तयार. चला यावेळेस समोरच्या दिशेला चांगला फटका खेळलाय. अक्षय यांच्याकडून खूप चांगला प्रयत्न करण्यात आला होता. चांगलं ग्राउंड कव्हर केलं, चांगली रनिंग देखील लगावली होती, परंतु तो चेंडू मात्र त्यांच्यापासून बराच दूर होता. तर मिसफिल्ड मात्र झाली नाही. चौकार तर इथे प्राप्त झाला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत चांगल्या धावा देखील घेतल्यात. 2 धावा घेऊन पुन्हा एकदा योगेश मात्र स्ट्राईकला आलेत. चला यावेळेस मात्र योगेश यांच्या बॅट्सला मात्र शॉट अतिशय उत्कृष्टरित्या असा कनेक्ट होताना दिसतोय आणि षटकार येतोय. यावेळेस मात्र लेंथ दूर, वाईडचा इशारा. षटकार मात्र अतिशय दमदार लगावला होता. चला यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलेला आहे. षटकार मात्र इथं पुन्हा एकदा येतोय. तर कुठे ना कुठे योगेश यांनी मात्र हात उघडायला सुरुवात केली आहे. थँक्यू डीजे. तर असे स्टार्ट्स योगेश यांना आपण प्रत्येक सामन्यात मिळालेले बघितले, परंतु त्याचं मोठ्या खेळीमध्ये रूपांतर मात्र झालं नाही. ते या सामन्यात होतंय का ते बघणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा योगेश आपले रंग बदललेले आहे आणि मात्र यावेळेस देखील षटकार येतोय. या षटकातला तिसरा षटकार येतोय आणि आपण मैदानावर बघू शकतात श्वान पथक देखील अतिशय आरामात काम करते. इतकं सुरक्षित आपलं हे मैदान. व नुकतेच आपल्यासोबत इथे कॅफे कल्चर संघाचे संघमालक हितेश भाऊ चौधरी उपस्थित झालेले आहे. त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. योगेश हिरव्या हिरव्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला, दूरदूरवर षटकार काय मारतोय, झुकेगा नाही साला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावात 2 गडी बाद. जितेंद्र चौधरी आप्पा अनुभवी खेळाडूला मात्र शेवटच्या 4 चेंडूत 4 लगातार षटकार लगावले.
व आपण जसं सांगितलं कॉमेंट्री मध्ये की स्टार्ट अतिशय चांगला करता योगेश, त्याला मोठ्या खेळीत मात्र रूपांतर करत नाहीत. ही गोष्ट खूप मनाला लावून घेतली आहे असं वाटलं इथे डायरेक्ट. काय ती फलंदाजी दाखवली आहे मागच्या षटकामध्ये, काय तो तडफदार रुबाब, काय ते प्लेसमेंट, काय तो टायमिंग, काय ते कनेक्शन, जबरदस्त एकदम. तर बघा आता मात्र योगेश यांच्या साथीला फलंदाज कुणाल यांची मात्र जबाबदारी असेल. योगेश जर एवढ्या हॉट रेड फॉर्म मध्ये असतील तर मात्र आपण त्यांना स्ट्राईक द्यायला हवी. आपल्याला एक हाती सामना जिंकून देतील ते नक्कीच. तर योगेश यांचं मात्र एक आगळं वेगळं रूप आपण मागच्या षटकात बघितलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की हे रूप आपण दुसऱ्या षटकात बघितलं. अजूनही सामन्यातील 6 षटक बाकी आहेत. चला या वेळेस मात्र बोल्ड होताना आपल्याला दिसतोय कृणाल. चेंडूला एवढी उसळी मिळेल याची मात्र मुळीच एक्सपेक्टेशन नव्हती आणि चेंडूने उसळी घेतल्यामुळे मात्र उसळी घेणारा चेंडू ज्याचा अंदाज घेण्यात मात्र चूक झाली आणि मात्र विकेट गमवावी लागेल आपली. तर बघा आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना असेल. जो जीता वही सिकंदर, जो हारा वो अपने घर के अंदर. तर मात्र कुठे ना कुठे आता आपल्याला आपल्या या सामन्यात नजर जमवावी लागणार आहे. हिमांशू यांना मात्र आता नक्कीच एक काम असेल. चेंडू आला त्याला बॅट लावायची आणि योगेश यांच्याकडे मात्र स्ट्राईक सुपूर्द करायची. 32 चेंडूत 49 धावांची आवश्यकता आहे. त्या 4 षटकारांनी मात्र या सामन्याचं जे समीकरण होतं ना ते पूर्णपणे बदललंय. चला हिमांशू यांनी मात्र त्यांचं काम केलेलं आहे. बॅकफुटला जाऊन मात्र मिड विकेटच्या क्षेत्राकडे हा फटका खेळलाय. योगेश यांच्याकडे मात्र आता स्ट्राईक आपल्याला सुपूर्त करताना दिसत आहेत. शेवटचा चेंडू असेल, काय रणनीती असेल योगेश यांच्या डोक्यात हे देखील आपण जाणून घ्यायला इच्छुक आहे. मोठा फटका खेळतील का सिंगल घेऊन आपल्याजवळ स्ट्राईक ठेवतील, खूपच प्रश्न. उत्तर लगेचच कळेल. आणि हलक्या हाताने फटका खेळला होता. कव्हर्सच्या वरून हा फटका जाताना आपण बघितला. सिंगल धाव येते आणि सिंगल सोबतच योगेश मात्र आपल्या जवळ स्वतः जवळ स्ट्राईक ठेवतील आणि सामना मात्र अजूनही अतिशय रंगतदार स्थिती आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा. तर बघा महेश तडेले यांनी मात्र एक चांगलं षटक टाकलं, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला 39 धावा दिसत होत्या. त्यानंतर मात्र महेश आले, एक महत्वपूर्ण विकेट घेतली आणि या षटकातून आल्या फक्त आणि फक्त 2 धावा. परंतु अजूनही 30 चेंडूत 47 धावांची आवश्यकता असेल. सर्वांच्या नजरा असतील त्या म्हणजे योगेश यांच्यावर आणि महेश तडेले यांचा स्पेल मात्र संपलेला आहे.
तर आपण बघतो की आता इथं गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत चेतन चौधरी, प्रोप्रायटर ऑफ श्रीपाद मेडिकल, शनीपेठ, शनी मंदिरासमोर, जळगाव. चला, या वेळेस देखील तेवढं अंतर देखील गाठलेलं आहे की षटकार मात्र मिळून जाईल. मेहनत हमारी पहचान बने, यही हमारी सबसे बड़ी जीत है. हर बीते हुए दिन से बेहतर बनना, यही हमारी जिंदगी की रीत है. तर सुरुवातीला आपण बघितलं, सुरुवाती सामन्यांमध्ये बघितलं की योगेश प्रत्येक सामन्यात दमदार सुरुवात करायचे, परंतु त्या सुरुवातीला मात्र मोठ्या धावसंख्येत मात्र रूपांतर करायचे नाही. आज मात्र ती गोष्ट खूप त्यांनी मनावर घेतलेली दिसते आणि जेव्हा असं आपल्या सोबत घडत असतं नक्की काही गोष्टी आपल्याला जिवारी लागतात. बोलला होता का आता? आता बोलला होता का मी? अरे मी आता बोलला होता का ते विचारतोय खरंच. अच्छा अच्छा, सॉरी सॉरी दादा. चला, हिमांशू मात्र त्यांचं काम करताना आपल्याला दिसत आहेत. हिमांशू सिंगल घेऊन मात्र योगेश यांच्याकडे स्ट्राईक सुपूर्त करतायत आणि कॅफे कल्चर संघासाठी ही अतिशय जमेची बाजू असणार आहे की जेवढे जास्त चेंडू योगेश खेळतील तेवढा मात्र त्यांचा विजय निश्चितच असणार आहे. यावेळेस देखील समोरच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला चेतन चौधरी यांचा दिसतोय. चेतन चौधरी यांची आपण देखील गोलंदाजी बघितली. पहिल्या सामन्यात 3 चेंडू मात्र फेकले होते, त्यामध्ये 2 विकेट मिळवून घेतल्या होत्या. तर कुठे ना कुठे चेतन हे देखील चांगले गोलंदाज आहे आणि त्या दरम्यान आपण बघतोय काउस कॉर्नरच्या वरून योगेश पुन्हा एकदा देऊन जात आहेत आपल्याला 6 रन. तर एखादा दिवस एखादा खेळाडूचा असतो हे आपण बघितलंय आणि तो दिवस आज कदाचित मात्र योगेश यांचा आपल्याला आज दिसतोय. चला, यावेळेस मात्र फटका पसलेला दिसतोय. अप्पा यांनी मात्र कॅच सुटलेला आहे आणि कॅच सुटतोय, तर कॅच सुटताना मात्र षटकार येतोय. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 61 धावा झालेल्या आहेत. 24 चेंडूत 27 धावांची आवश्यकता असेल. तर बघा, जितेंद्र चौधरी आप्पा यांनी हा कॅच जरी पूर्ण केलेला असता तरी त्यांचा पाय हा सीमा रेषेला लागलेला होता, तर कॅच पूर्ण झाला असता तरी हा षटकारच देण्यात आला असता. तर योगेश मात्र इथे वेगळ्याच मूड मध्ये दिसत आहेत. 24 चेंडूत 27 धावांची आवश्यकता असेल आणि कुठे ना कुठे मात्र आता तर संघाला एक चांगली फिनिशिंग देण्याचं काम ज्यांनी केलं होतं ते म्हणजे चेतन आता इथं आपल्या समोर गोलंदाजी मार्कवर रेडी दिसत आहेत आणि आता मात्र काम असेल तर बघा, चेतन यांना मात्र आता काम असेल योगेश यांना रोखण्याचं. योगेश 46 धावांवर खेळतायत. तर यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. तर बघा, योगेश याच्या बाबतीत आपल्याला सांगू इच्छितो 12 चेंडूत 46 धावांवर खेळतोय योगेश. 7 षटकार आले या इनिंग मध्ये आणि 7 षटकार आपण बघितलं किती क्लीन हिट होते ते. चला, पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा योगेश्वर.
चला, षटकारासोबत आपलं अर्धशतक पूर्ण करताय. उपांत्यपूर्व सामन्यामध्ये, मोठ्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी अर्धशतक लगावताय योगेश. थँक्यू डीजे. 13 चेंडूत अर्धशतक पूर्ण करतायत योगेश. धुव्वादार धमाकेदार असं हे अर्धशतक. आणि काय 3 इनिंग खेळताय आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू पाठवलाय आणि फुटवर्कच्या मदतीने क्षेत्ररक्षण झालंय. आणि कुठे ना कुठे कर्णधार हिमांशू यांचा हा निर्णय मला योग्य वाटलाय. योगेश हे खूप अतिशय सामना संपवण्याची घाई दाखवते, अतिशय बरोबर आहे, परंतु हिमांशू अतिशय समजदारपूर्ण अशी बॅटिंग करताना आपल्याला दिसत आहेत. तर आपला रोल अतिशय उत्कृष्टपणे निभवतायत हिमांशू. आपल्या रोलला पूर्णपणे न्याय देत आहेत. वीस चेंडूत 17 धावांची आवश्यकता असेल. चला, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पटका खेळलाय, षटकार जातोय. यावेळेस मात्र 6 रन येत आहेत आणि समीकरण मात्र खूप आपल्याला आता बदलताना दिसतंय. 19 चेंडूत 11 धावांची आवश्यकता असेल, बरोबर ना? 19 चेंडूत 11 धावांची आवश्यकता असताना हा शेवटचा बॉल असणार आहे. तर मोठा पटका मारता का सिंगल धाव घेता, यावर पुन्हा एकदा सर्वांचे नजरा असतील. मोठा पटका येतोय का सिंगल येतोय? नाही, सन्मान दिलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु ते एलिव्हेशन मिळू शकलं नाही. षटकाची समाप्ती होते आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता. चेंडू असतील 18. योगेश मात्र काय ती इनिंग खेळता आपल्या संघासाठी, सर्वांना मात्र इथे विचारात टाकलेलं आहे. आणि बघा, गुणतालिकेमध्ये कॅफे कल्चर हा संघ 8व्या नंबरवर होता. 8व्या क्रमांकाचा संघ हा तोड देतोय गुणतालिकेत नंबर 1 असलेल्या संघाला. आणि फक्त नंबर 1 असलेल्या संघाला नाही, तर एक टायटल ज्या संघाच्या नावावर आहे त्या संघाला मात्र इथं तोड देताना दिसतोय. पुढच्या सामन्याच्या आपण टॉस कडे जाऊयात. कैवल्य डेव्हलपर्स वर्सेस शिवशीतल फाउंडेशन. तो भाईसाहेब म्हणजे योगेश यांच्या बाबतीत आपण जर सांगायचं बघितलं तर शॉट मारले तर दिल खोलून मारलेले आहेत. या वेळेस मात्र चुकताना दिसले योगेश आणि विकेट येते. योगेश यांना मात्र जावं लागेल. तर बघा, आपण खेळ भावना बघतोय. विरोधी संघातले खेळाडू देखील योगेशचं कौतुक करतायत. सर्व जर योगेश यांची बॅटिंग आपल्याला आवडली असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आणि काय ती इनिंग खेळली आहे योगेश याने, जबरदस्ती इनिंग. आपल्या संघाला मात्र विजयाच्या दारावर पोहोचवून ठेवलेला आहे. परंतु 17 चेंडूत 59 धावा बनवल्या आहेत योगेश याने 9 षटकारांच्या मदतीने. तर सामन्यात काही ट्विस्ट येऊ शकतो का? योगेश यांची विकेट गेलेली आहे, त्यांची जागा घेण्यासाठी शैलेश आता मात्र आपल्याला मैदानावर दिसत आहेत. पंधरा चेंडूत 10 धावांची आवश्यकता आहे. हॉटेल अतिथी जी विकेट हवी होती ती मात्र त्यांना मिळून गेलेली आहे. का हा सामना फिरू शकतो अजूनही? कारण आपले दया सर म्हणतात क्रिकेट हा अनिश्चितों का खेल है, इसमें सारे प्रेडिक्शन फेल है. आता त्याच्यात मी अजून जोडतो की ही कन्फ्युजन की भेल है. तर कुठे ना कुठे मात्र आता 14 चेंडूत 9 धावांची आवश्यकता असेल. शैलेश आणि हिमांशू यांच्यावर मात्र ती जबाबदारी असेल. हिमांशू मात्र त्यांचा रोल आतापर्यंत चांगला निभवत होते. आता रोल मध्ये बदल होईल का
यावर लक्ष असेल, कारण चेंडूचा टप्पा, चेंडू कशा प्रकारे येतोय, टप्पा कशा प्रकारे जातोय याचा मात्र हिमांशू यांना चांगला अंदाज आलेला असेल, कारण नॉन स्ट्राईकच्या एंड वरून मात्र योगेश यांची बॅटिंग बघत होते. आता मात्र स्ट्राईक वर असतील, संघाचे कॅप्टन आहेत. संघाला विजयश्री खेचण्याचं काम त्यांना करावं लागेल आणि जितेंद्र आप्पा जाणून आहेत की मोठा विकेट मिळालेला आहे, तर डॉट बॉल टाकण्यावर फक्त भर ठेवत आहेत, कारण जाणून आहेत जसं हे रन आणि बॉलचं समीकरण एकसारखं होईल तिथून मात्र पुन्हा एकदा दडपण वाढायला सुरुवात होईल. चला, गॅप मध्ये चेंडू पाठवला, हिमांशू चौकार मात्र इथं वसूल करतोय. आणि आपल्याला हेच जाणून घ्यायचं होतं की रोल मध्ये बदल होतो का, तो रोल मध्ये बदल दाखवलाय. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय, चौकार जातोय आणि सीमा पार चेंडू जातोय. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे. हो हो सांगतो ना, 12 चेंडूत 5 धावांची आवश्यकता असेल. हिमांशू आणि शैलेश यांच्यावर सामना संपवण्याची जबाबदारी. तर दुसऱ्या बाजूने आपण बघू, चेतन मात्र यांच्या हातात चेंडू पुन्हा एकदा दिसतोय, तर डॉट बॉल टाकण्यावर भर असेल. चला, कैवल्य डेव्हलपर्स आणि शिव शीतल फाउंडेशनचे कॅप्टन्स इथं आलेले आहेत का? आलेले आहेत. ठीक आहे, टॉस साठी आपण टॉस का बॉस या मंचाजवळ जाऊ. मी माननीय मनोज भाऊ, कॅफे कल्चरचे संघ मालक हितेश भाऊ यांना देखील विनंती करेल आपण टॉस का बॉस या मंचाजवळ यायचे. आणि हितेश भाऊ यांना एक विनंती देखील असेल, योगेशने जी इनिंग खेळली आहे तर त्यांना 10% डिस्काउंटचं कुपन देऊन चालणार नाही, लाईफ टाईम फ्री भेटायला पाहिजे, एवढं तर मात्र निश्चित आहे. फटका खेळलाय, सिंगल धाव येताना दिसते. शैलेश देखील त्यांचं काम करतायत, शैलेश चौधरी, द मॅन फ्रॉम जळगाव पोलीस. आयोजन समितीचे प्रितेश भाऊ यांना मी विनंती करेल, त्यांनी देखील टॉस करण्यासाठी टॉस का बॉस या मंचाजवळ यायचंय. सामन्यात आपण बघतोय 4 धावांची आवश्यकता असेल. 4 धावांची आवश्यकता. चला, हिमांशू यांनी चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये पाठवलाय, क्षेत्ररक्षण होताना दिसतंय, सिंगल धाव नक्की येईल. विजयासाठी 3 धावा. आणि संघातील आपण बघतोय पवेलियन मधले खेळाडू अतिशय खुश म्हणजे खुश दिसत आहेत. त्यांच्या आणि यावेळेस मात्र डेड बॉल करार देण्यात येतोय पंचांकडून. शिव शीतल फाउंडेशन वर्सेस कैवल्य डेव्हलपर्स. आणि यासोबत सेमी फायनल मध्ये एंट्री करणारी पहिला संघ बनतोय कॅफे कल्चर. आणि बघा संघाचा प्रवास बघा, लीग मॅचेस मध्ये फक्त 2 पॉइंट मिळवून हा संघ क्वालिफाय झाला होता क्वार्टर फायनल सामन्यांसाठी आणि सरळ प्रवेश करतोय सेमी फायनलच्या सामन्यामध्ये. आणि संघ मालक, हॅलो, संघ मालक कॅफे कल्चरचे संघ मालक हितेश भाऊ चौधरी आपल्या समोर दिसत आहेत. शिव शीतल फाउंडेशन वर्सेस कैवल्य डेव्हलपर्स. हेड कॉल दिलाय शिव शीतल फाउंडेशनने. इट्स अ टेल. दया सर टॉस जिंकले.